हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोहिणी तुळे। तर आता मी हवन करायला बसणार आहे। तर काय काय मी साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते आधी। तर घरच्या साहित्यामध्ये मी हवन करणार आहे, विकत कोणतंही साहित्य मी आणलेलं नाही। घरच्या साहित्यासुद्धा आपण हवन विधी करू शकतो। तर तो कशा प्रकारे करायचा आहे तेच मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ज्यांच्या घरी घटस्थापना झालेली नाही, ज्यांनी कोणी दुर्गा सप्तशतीचे पाठ पण केलेलं नाही, त्यांनी पण हवन करायचं आहे घरामध्ये। कारण की आपल्या घरातील जे वास्तुदोष आहेत ते हवनाने नाहीसे होतात। तर हा व्हिडिओ उद्या दुपारपर्यंत तुम्हाला नक्की येईल, पण ज्यांनी कोणी हवन केलेलं नसेल त्यांनी नक्की करा। आणि चला आता मी पूजा करायला घेते, तर ती तुमच्यासोबत पण शेअर करते। चला। तर तुम्ही बघू शकता साहित्य पूर्ण मी पूजेसाठी लागणारं इथे काढून घेतलेलं। तर मी घेतली आंब्याच्या वाळलेल्या काड्या घेतल्या, खीर बनवून घेतली तांदळाची, त्यानंतर शुद्ध गाईचं तूप घेतलं, जवस घेतले, गहू घेतले आणि तांदूळ घेतले। तर एवढंच आपल्याला साहित्य लागतं। यात आपण अजून पांढरे तीळ पण घालू शकतो, पण माझ्याकडे ते नाहीत तर मी नाही घेतले। आपल्याकडे एखादं साहित्य जर कमी असलं तर काही होत नाही। देव साहित्य नाही बघत, आपली भावना बघतो, आपलं मन बघत असतो। तर एवढं साहित्य घेतलं, त्यासाठी फुलं पण घेतले पूजेसाठी। तर चला आता पूजा मांडून घेऊया। पूजा कशी मांडायची, खाली आपल्याला पाट ठेवायचा, त्यानंतर पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची। मला जशी येते मी नेहमी हीच रांगोळी काढत असते। माझ्याकडे अजून मी साचे आणलेले नाहीत, मी लवकरच साचे पण आणणार, कारण की मग घाई असते आपल्याला। तर मग साचे हे आपल्याला तेवढे यूजफुल असतात, म्हणून मी साचेसुद्धा आणणार आहे। तर इथे साधी सिंपल अशी रांगोळी काढली, कलर घातले, त्यानंतर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हवनाच्या समोरती। त्यानंतर मग दिव्याची सुद्धा इथे मी पूजा करून घेतलेली, त्याला पण हळदी, कुंकू, अक्षता आणि फूल ठेवलेलं। तर आज आहे अष्टमी, कलर आहे जांभळा। तर जांभळा कलर मला स्पेशल खूप आवडतो, म्हणून मी रांगोळीमध्ये पण आज जांभळा कलर घातलेला। तर आता इथे पूजा मांडून घेते। खाली एक स्टँड ठेवलेला आहे, त्यावरती मग तामण ठेवलेलं। माझ्याकडे हवन कुंड नाही। आजकाल आपण घरच्या घरीसुद्धा हवन करू शकतो, त्यासाठी हवन कुंड मिळतं। तर तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही नक्की ते घेऊ शकता, आणि मग आपण असं नवरात्रामध्ये हवन वगैरे घरी करू शकतो। तर इथे आता मी ज्या काड्या आणलेल्या होत्या, तर त्या तामणामध्ये अशा तोडून तोडून टाकत आहे। त्यावरती थोडंसं मी तूप घातलेलं, कारण की मग ते जळायला सोप्या जातील। आणि मग त्यामध्ये मी कापूरसुद्धा टाकलेला आहे, कारण की त्या छान पेटतील म्हणून। त्यानंतर जे साहित्य घेतलेलं ना, मी जवस घेतलेले, गहू घेतलेले, तांदूळ घेतलेले, तर ते मी असे एकत्र केले। आणि तुम्हाला दिसत असेल की 3 बोटाने आपल्याला ते साहित्य हवनामध्ये घालायचं आहे। आणि साहित्य घालता घालता आपल्याला तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करून सुद्धा हवन करू शकता, किंवा मग तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ करून सुद्धा हवन करू शकता, किंवा मग नवारण मंत्र आहे देवीचा, तो तिला खूप आवडतो, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। तर हा मंत्र म्हणल्यानंतर आपलं जे हातातलं साहित्य आहे ते टाकण्याच्या वेळेस आपल्याला स्वाहा हा शब्द म्हणायचा आहे, तरच ते देवीला तिथे अर्पण होईल। नाहीतर आपण फक्त ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा मंत्र जर जपला फक्त, तर मग ते हवन होणारच नाही, ते देवीपर्यंत पोहोचणारच नाही। तर साहित्य आपल्याला टाकण्याच्या वेळेस आपल्याला स्वाहा हा शब्द वापरायचाच आहे, तरच आपला होम परिपूर्ण होईल। आणि तर जे साहित्य मी मिक्स केलेलं ते मी असे 3-3 बोटांनी त्याचा स्वाहाकार करत आहे। मध्ये मध्ये मी तूपसुद्धा टाकत आहे, कारण की अग्नी हा प्रज्वलित राहतो तुपाने। तर मी थोडा थोडा कापूरसुद्धा टाकत आहे, कारण की आपली अग्नी विझायला नको त्याच्यासाठी। आणि सगळ्यात लास्टमध्ये आपल्याला काय करायचं, खिरीचा स्वाहाकार करायचा, कारण की द्रव्य रूपात असते खीर, त्याने मग अग्नी हा शांत होऊ शकतो। त्याच्यामुळे खिरीचा स्वाहाकार आपल्याला लास्टमध्येच करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा। तर आता हवन माझं परिपूर्ण झालेलं आहे। त्यानंतर मग इथे मी आता सेवेला बसले। तर सेवा काय करत आहे, श्रीसुक्ताचं 16 वेळा पठण केलेलं आहे, त्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं 9 वेळा पठण केलेलं आहे। आणि आज आपल्याला ललिता सहस्रनामाचं सुद्धा पठण करायचं होतं। तर तुम्ही नक्कीच सेवा केलेल्या असतील, तर माझ्याही सेवा इथे झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। साधा सिंपल पद्धतीने मी हवन केलेलं आहे। तर आपण इतके दिवस सेवा करतो, 9 दिवस देवीची, आणि होमच नाही केला आपण घरामध्ये, तर मग ती सेवा कशी पोहोचेल देवी आईपर्यंत। त्याच्यासाठी आपल्याला घरच्या घरी अशा साध्या सोप्या पद्धतीने हवन नक्की करायचं आहे।
तर तुम्ही हवन पौर्णिमेलासुद्धा करू शकता किंवा मग देवीच्या वारी शुक्रवारीसुद्धा हवन करू शकता. हवन करण्यासाठी म्हणजे 1 तासात हवन होऊन जातं, एवढा काही वेळ नाही लागत आणि खर्चसुद्धा एवढा काही लागत नाही. तर तुम्ही घरच्या घरी तुम्ही हवन नक्की करा आणि कोणत्याही गोष्टीचा आपल्याला फायदा होईल, तर यासाठी कोणतीही गोष्ट करू नका. आपल्याला त्यातून समाधान मिळतं ना, तर एवढंच भरपूर आहे. आणि आणि काही मिळावं म्हणून सेवा करू नका देवाची. निस्वार्थपणे त्यांची सेवा करा. त्यांना सगळं माहिती असतं की आपल्या बाळाला कशाची कमी आहे. ते नक्कीच तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही. तर तुम्ही बघू शकता हवन झालेलं आहे आणि सेवा पण माझ्या झालेल्या. तर साध्या सोप्या पद्धतीने हवन केलेलं आहे. तुम्हीही नक्की करा. अजून 1 दिवस आहे नवमीचा. तुम्ही उद्यासुद्धा करू शकता. कोणी अष्टमीला करतं, कोणी नवमीला करतो. तर खूप धुवा झालेला आहे. तर याच धुव्यानं आपल्या घरातील नेगेटिव्हिटी ही कायमची दूर होते. तुम्हीही नक्की हवन करा. एकदम साध्या पद्धतीने केलेलं आहे हवन. तर आपण ज्या काही सेवा करतो त्या फलित जाण्यासाठी हे हवन आपल्याला करायचं असतं. 9 दिवस आपण इतक्या सेवा करतो, दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो आणि आपण जर हे हवनच केलं नाही तर मग आपली सेवा कशी फलित जाईल. तर तुम्ही नक्की हवन करा. तर चला आता देवीला सुद्धा मला जायचं आहे, देवीची ओटी भरायची आहे. तर या देवीची ओटी म्हणजे घरातले जे घटस्थापन आहे त्याची ओटी मी उद्या भरणार आहे नवमीला. तर आता मी मंदिरामध्ये जाते. तर तिथे पण मला ओटी भरायची आहे. तर चला. इथे आता हळदीचं लेपन करून घेतलेलं आणि होम मी सकाळीच करून घेतलेला होता. सकाळी चांगला मुहूर्त असतो 12 वाजेच्या आत. आपण दिवसभरात कधीही करू शकतो. 4 वाजेलासुद्धा करू शकतो, दुपारीसुद्धा करू शकतो. आपल्याला जसा वेळ मिळेल तशी आपण सेवा करू शकतो. तर इथे आता मी कापूर, धूप, दीप उंबरठ्याला संपूर्ण समोरच्या दरवाजाला दाखवून घेते. आणि दाखवता कर्पूर आरती आपली होऊन जाते. भीमसेन कापूर हा आपल्या घरामध्ये जाळलाच पाहिजे. आपण निगेटिव्ह एनर्जी हा कमी होतात त्याने. नक्की तुम्ही हा उपाय करत जा रोज.